माफी, न थैंक यू कहा किसी ने, ना किसी ने मांगी माफी। वो पार्टकार कॉन्वर्सेशंस मेरे मन की है थेरेपी, पढ़ लेता है कैसे तू जो बातें है मेरी जुबान की। यारी तेरी यारी के लिए करूं मैं शुक्रिया खुदा का। सारी मेरी सारी फिक्र तुझसे मिलके कैसे भूल जाता हूँ मैं। तेरे साथ हूँ खड़ा अब जिंदगी के हर सफर में ना। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज बऱ्याच अवधीनंतर आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत भटकंतीसाठी सह्याद्रीमध्ये। इट्स बीन लॉंग टाईम, खरंच खूप टाईम गेला। पाऊस आता बऱ्यापैकी कमी झाला आहे। सो मी आणि किरण आम्ही दोघेजण आलेलो आहोत। माझ्यासमोर किल्ला आहे, मी दाखवतो पहिल्यांदा तो। हे पहा, इथून आपल्याला पूर्ण मार्ग दिसतो किल्ल्यावर जाण्याचा। आणि हा आहे किल्ला। किल्ला पाहून लक्षातच आलं असेल आपल्या की आपण आलेलो आहोत आज हडसर किल्ल्याला। आणि इथपर्यंत यायचं झालं तर दोन मार्ग आहेत या किल्ल्याला येण्यासाठी। एक आहे खुंटीचा मार्ग आणि दुसरा आहे राजमार्ग। तर आत्ता आपण राजमार्ग प्रिफर केलेला आहे। लास्ट टाइम आलतो त्याही वेळेला आपण राजमार्गाने आलो होतो। पावसाचा थोडासा हे असल्यामुळं खुंटीचा मार्ग रिस्की ठरतो। पण कुठल्याही मार्गाने यायचं असेल तर आपल्याला पायथ्याचं जे हडसर गाव आहे या गावात यावंच लागतं। खुंटीचा मार्ग जो आहे तो डिरेक्टली गावातूनच तुम्हाला रोड आहे। आणि जर राजमार्गाने यायचं असेल तर पुढे हडसर गावापासून पुढं पेठेची वाडी हे एक छोटीशी गाव आहे। तर तिथून आपण जसं एक उजव्या बाजूला वळतो तर त्या ठिकाणी डुंबरे वस्ती म्हणून एक छोटीशी वस्ती आहे। त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आहे। इथे कदाचित दिसत असेल तुम्हाला, हे पहा, ही आहे डुंबरे वस्ती आणि त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे। तिथून आत्ता फक्त एवढंच आलो आपण। आणि किल्ला पण अतिशय जवळ आहे आणि या मार्गाने आपण जाणार आहोत। ठेवायचोच पाय नाही खोल्या, मी घातला पाय खाली। सगळं रस्ता चिखलाचा आहे। झाडांना पाणी, शेताला पाणी घातलेलं आहे पाणी। पाऊस पाणी नाहीये। हा ना, रस्त्याने बरोबर चाललंय ना। हो रे बाबा, पाय सरकतं बरं का इथे। इथे सरकतं। किल्ला सतत आपल्या नजरेसमोर राहतो आणि रिलिंग्सचा मार्ग पण दिसतोय। यस, आणि आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत अगदी 10 मिनिटात, जिथं शंकराचं एक मंदिर आहे छोटं। आता मी यापूर्वी येऊन गेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे। छोटंसं मंदिर आहे तिथं, नंदी महाराज पण आहेत छोटेसे। शंकराच्या मंदिराचं जे आपण दर्शन घेतलं आत्ता, तर ते मंदिर जे आहे छोटंसं, ते म्हणजे त्याला मी पहिला टप्पा म्हणेन, जो की अगदी 10 मिनिटात येतो। तिथपर्यंत आलं ना की तिथून पुढं आपल्याला रस्ता लगेच दिसणार। म्हणून मंदिरापाशी आलं की आपण योग्य मार्गावरती आहे असं आपण कन्सिडर करू शकतो। चला, इकडे जाऊ नये कोणी। या छोट्याशा जंगल पॅचमधून आत्ता आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 बोर्ड्स लावलेले दिसत आहेत, वन विभागाने लावलेले असणार आहेत अर्थात। तर त्या दोन्ही बोर्डवरती किल्ल्याविषयी माहिती दिलेली आहे। हे आपण पाहू शकतो, हडसर उर्फ पर्वतगड, आणि ही काय माहिती दिलेली आहे। या ठिकाणी दुसरा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो, जुन्नर वन विभाग, आणि इथेही थोडी माहिती दिलेली आहे। नंतर या ठिकाणी
वन विभागानेच अजून निवारा केलेला आहे, तोही अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला एक मचाण दिसतंय, जे की आपण थोडं पुढं जाऊन आपल्याला आणखीन व्यवस्थित दिसणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी पायऱ्यांना ह्या जाळ्या लावलेल्या आपल्याला दिसतात. तर हे इकडच्या भागातले जे किल्ले आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जीवदानला जा, इथे या, अशा प्रकारच्या जाळ्या आपल्याला पायऱ्यांवर लावलेल्या दिसतात ठिकठिकाणी. हे पहा, हे पहा, हे पहा, इथेही जाळ्या लावलेल्या आहेत, इथेही लावलेल्या आहेत. हे पहा, या ठिकाणी हे मचाण आहे आणि सुस्थितीतच आहे. इकडे एक्झॅक्टली आपल्याला ती घळईच्या मधून किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे. ॲक्च्युली प्रवेशद्वार जे आहे ते आपण म्हणतो इथून दिसत आहे, पण इथून फक्त तो रोड दिसतो आपल्याला. प्रवेशद्वार जे आहे काटकोनात आहे, त्यामुळे ते लेफ्टला आहे, की जे इथून स्पष्ट दिसत नाही, वरती गेल्यानंतर दिसणार आहे. हे पहा, इथून दिसते आता, पण प्रवेशद्वार इकडे आहे, ह्या साईडला. सो ते सरळ नाही आहे, इकडे अतिशय थोडा राहिलेला किल्ला आहे. म्हणजे किल्ल्याची जी मुख्य ट्रेकिंग आहे ती अतिशय थोडी आहे. सो कोणी पण येऊ शकतं. जेव्हा कधी पण आपण फर्स्ट टाइम येतो ना किल्ल्यावर, त्यावेळेला ना असं त्याच्याबद्दल एक उत्सुकता असते, अरे कसा आहे रस्ता, इकडून काय काय नाही. आता माहिती आहे ना मला की किल्ल्यावर आता कुठे म्हणजे रस्ता तिथपर्यंत कसं जायचं. सो तेवढं असं हे वाटत नाही झाडी असून सुद्धा. नाहीतर एकटं जर निघाला आपण कुठं तर असं वाटतं, अरे किती झाडी आहे, अमुक तमुक, अशी थोडंसं एक मनामध्ये एक हे राहतं फील. सगळ्यात भारी रस्ता फक्त तो पायऱ्यांचा आहे, जो राजमार्ग आहे ना. दिसायला एकदम इझी आहे, पण त्याच्या पायऱ्या आहेत ना त्या एक सलग आणि इतक्या लांबपर्यंत आहेत, तर त्या ठिकाणी थोडासा घाम निघतो. बाकी किल्ल्याची चढण सोप्या श्रेणीतली आहे जर उन्हाळा हिवाळा आले. हे पहा, इथं सुद्धा आहेत ना जाळ्या आहेत क्लिअर. अशा प्रकारे आपण तिथपर्यंत येऊन पोहोचलेलो जिथे रेलिंग्सचा सगळ्यात पहिला टप्पा आपल्याला दिसलेला आहे. आय गेस जसं मला आठवतंय कदाचित याच्यानंतर आणखी एकच रेलिंगचा टप्पा असावा, 2च आहेत आय गेस. बघूया, 1-1.5 वर्ष झालं मला येऊन. पण ज्या वेळेला आलतो त्याही वेळेला असंच ऊन होतं, पावसाळा होता, आणि ह्याच ठिकाणावरती बसून लिटरली हेच ते ठिकाण होतं ज्या ठिकाणी मी हे करत होतो की अरे यार पावसाळा आहे की उन्हाळा आहे हेच कळत नाही. आणि आज सुद्धा तीच सेम स्थिती, पावसाळा आहे का उन्हाळा कळतच नाही. जाम ऊन आहे, भयंकर. चला समोरच लगेचच दुसरा रेलिंगचा टप्पा आहे. तर रस्ता तिकडचाच आहे, जस्ट एक कुतूहलता म्हणून आपण या बाजूला जाऊन बघू. कारण ती जी पिवळी फुलं होती तर ती अतिशय भारी दिसत होती तिथनं. तर इथनं दिसत आहेत का परत बघूया. ती साथ देते किंवा त्यांना सवय आहे ना आजी पहिल्यापासून. ते आपल्यासारखं कोणी आलं तर मग नाही करू शकत, पण ते ह्याच्यामुळेच ते तरुण राहतात अजून सुद्धा. आपल्यापेक्षा जास्त एनर्जी असते आहे की नाही. तुम्ही आमच्यापेक्षा फास्ट चढाल गड धडाधड. कुठले आजी तुम्ही? इथं खालच्या गावचे का? इथं खालचे. हा हा हा, पेटेची वाडी का ते डोंगरे वस्ती? नाही, ही तर भले वस्ती. डोंगरे वस्ती ती पलीकड ना? हा ती पलीकड. हा हा, हे काय आता आम्ही तिकडनं आलो ना. ही डुमरे वस्ती आणि हे अलीकडचं काय ही छोटी वस्ती? ही भले वस्ती. भले वस्ती. ओके ओके ओके, चला आजींमुळे आता आम्हाला माहित झालं की ती भले वस्ती आहे.
रिलिंग्सच्या त्या दुसऱ्या टप्प्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला हा पायरी मार्ग दिसलेला आहे की जो एकदम सरळ वरपर्यंत आहे. आणि तिथून जसंही आपण काटकोनात डावीकडे जातो आपल्याला तिथं किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा पाहायला मिळतो. तर अखंड कातळात असा कोरलेला तो दरवाजा आहे संपूर्ण एकाच कातळामध्ये. तर तोही पाहायचा आहे. अगोदर आपल्याला पायऱ्या चढायच्यात, त्या थोडी दमछाक करू शकतात. किरणनी तर अगोदर डोळे मोठे केलेत. चढणार 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 पण. येस, चला निघूया. काय झालं आत्ता तिथं एक आजी होत्या खाली, आत्ता भेटल्या होत्या. तर त्या आजी सांगत होत्या संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी ना बिबट्या निघतो म्हणे. सगळा अंधार तो चेहऱ्यावर. किल्ल्याच्या पायथ्याला आहे ना बिबट्या वगैरे निघतो म्हणे संध्याकाळी 6 वाजता. तर लवकर खाली जा. तर काय सांगायचं, आता वाजले 2:10 म्हणजे 2:15 झालेत. टास्क आहे आता मोठा, कारण शूट करता करता वेळ खूप जातो, आपल्याला कळत पण नाही. जनरली जर तुम्ही ह्या किल्ल्यावर आले विदाऊट म्हणजे काही शूट वगैरे नाही करते, व्लॉग नाही करते, तर थोडक्यात उरकणारा किल्ला आहे. चला पायऱ्या चढायच्यात. माझ्या मागे आहे संपूर्ण कातळात खोदलेला महादरवाजा. या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे काम केलेलं आहे. म्हणजे एका कातळामध्ये कुठेही जोडकाम नाही आणि त्याद्वारे हा दरवाजा बनवलेला आहे. आता इथे पाठीमागे पहा, इथे खांब आहे हा मोठा. हा पहा खांब, हा खांब किती सुबक वाटतोय. हे पहा, हा पण असा चिरलेला दगड आहे पूर्ण. आणि या बाजूला आहे दरवाजा. या ठिकाणी थोडं पाणी साचलंय, शेवाळा आहे. या ठिकाणी या कमानी आहेत दगडामध्ये खोदलेल्या. आणि या ठिकाणी एक छोटा आउटलेट पण आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा सह्याद्री प्रतिष्ठान यांनी बसवलेला आहे. जसंही आपण आतमध्ये आलेलो आहे दरवाजातून डाव्या साईडला आपल्याला या ठिकाणी एक देवडी पाहायला मिळते. आणि प्रशस्त अशी देवडी आहे. मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळेला या देवडीमध्ये आणखीन अंधार होता आणि पाणी साचलं होतं. यावेळेला कमी पाणी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. पण हे पहा, बऱ्यापैकी मोठी आहे. इकडून पण पहा, इथपर्यंत आहे, मोठी रूम आहे. आणि उजव्या बाजूला इथे नाहीये, पण स्ट्रक्चर आहे थोडंसं. पण जेवढी ठळक देवडी इकडे आहे तर त्या अंदाजाने आपण याला देवडी म्हणू शकत नाही. लेफ्टला देवडी आहे. आणि हा मार्ग पहा, हा अखंड कातळ आहे पूर्ण पूर्ण, आणि त्याला चिरला आहे पूर्ण. आणि हा पायरी मार्ग बनवला आहे. हे हडसरवरती जेव्हा आपण येतो तर हडसर किल्ल्याचं जे काही वैशिष्ट्य महत्वाची सांगितली जातात त्यापैकी हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी खडक जो आहे उभा चिरलेला आहे. आपण दुर्ग भांडारवर सुद्धा स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ते जास्त खोल आहे, हे तितकं खोल नाहीये, पण पॅटर्न तोच आहे. आपण या पहिल्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या दरवाजाकडे जाणारी वाट दिसते. आणि या बाजूला किल्ल्याचा काही भाग आहे. त्या ठिकाणी तिकडे एक मंदिर आहे, गणपती बाप्पाचं आहे. आणि पलीकडे काही पाण्याची टाकी सुद्धा आहेत, ती आपण पाहूयात नंतर. अगोदर आपण काय करायचंय, इकडचा जो मुख्य किल्ल्याचा भाग आहे तो आपण पाहून घेऊयात. ओके, हे पहा, हा फोटो किंवा हे स्ट्रक्चर आपण अनेक फोटोंमध्ये किंवा अनेक सोशल मीडिया माध्यमांवरती पाहतो. हे रिअलमध्ये इतकं भारी वाटतंय. हे पहा, हा दगड पहा, असा एखाद्या पानासारखा वाटतोय. हा पापुद्र. आणि याच्यातनं हा मार्ग तयार केलाय उभा चिरून. आणि इकडे जो रस्ता जातो तो आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा. हडसर किल्ला का मला आवडतो
तर ह्या गोष्टींसाठी आवडतं की खरंच हे रिअलमध्ये पाहताना इतकं भारी वाटतं म्हणून सांगू. जाम भारी. तर किरण पण थोड्या वेळापूर्वी तेच बोलत होती, खूप छान म्हणून तिचं चाललंय फोटो काढायचं काम. हे पहा, हे जे आहे ना हे कम्प्लीट स्लिपरी आहे आणि सतत पाणी पडतं ना, तर त्यामुळे ही अवस्था होते याची. त्यामुळं पाय जो आहे हा रोवला आहे की नाही याच्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं एक ब्लॉगरसाठी हा खरंच खूप जबरदस्त टास्क असतो की त्याला दोन्ही ठिकाणी लक्ष द्यायला लागतं. आता मला तिन्ही ठिकाणी लक्ष द्यायला लागते. किरण सुद्धा आहे सोबत. एकदम घट्ट स्ट्रेट पाय ठेवायचा. आलेला आहे दुसरा दरवाजा. आणि आपण येऊन पोचलेलो दुसऱ्या दरवाजाजवळ. हे पहा, अखंड कातळ म्हणजे केवढा मोठा आहे बघा. हे पहा, ते कुठेही जोडकाम नाहीये, अतिशय मोठा. हे तटबंदीचे अवशेष पण आहेत वरती. आणि या ठिकाणी पण गणपतीची मूर्ती असावी पूर्वी, जे आता पूर्ण भंगलंय तिथलं. सेम पहिल्या दरवाजाला होते तसेच मंदिरं आहेत. आणि आउटलेटही आहे, दरवाजा आहे. हा सुद्धा नंतरच्या काळातच बसवलेला दरवाजा आहे. या ठिकाणी मात्र 2 देवड्या आहेत. आपल्या डावीकडे हे पहा, तिथे कोणतरी चूल मांडली ती प्रशस्त आहे. आणि एक्झॅक्ट अपोजिट साईडला म्हणजे उजव्या बाजूला इकडे आहे, कोणतरी बॉटल टाकलेली आहे. जाताना घेऊन जाऊ आपण. हे पहा, हा जो दरवाजा आहे हा वरती चढत जाताना खूप भारी वाटतं. इथून आता आपण वर आलो म्हणजे 2 दरवाजे पार करून आपण जसंही वरती येतो तसा गड माथा आपल्याला स्पष्टपणे दिसतो, जो की भरपूर लांबवर पसरलेला आहे. इथून एक टेकडी पण दिसते मला. त्याच्या अलीकडं 3 तोफा ठेवलेल्या आहेत, त्याही स्पष्ट दिसतात. आणि आल्या आल्या उजव्या हाताला या ठिकाणी एक टाका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी ही जी मंडळी आलेली आहेत लातूर, बीड या ठिकाणांवरतून आलेली आहेत. आणि 40 लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर लहान लहान मुलं सुद्धा आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये. 70 मिनिट. मॅडम, काय उपक्रम चाललाय? हा, मुलांची परीक्षा चालू आहे. कशी म्हणजे काय म्हणून परीक्षा घ्या? आम्ही जे 2 दिवस त्याची ट्रेकिंग करत आहोत त्याच्या संदर्भात त्यांना क्वेश्चन वगैरे दिलेत आम्ही. आणि ती ऑनलाईन एक्झाम चालू आहे. अरे वा, अतिशय आवडीने. नाही बघा नाही काय सगळे मुलं बसली तिकडे. ज्या वेळेला अशी आम्ही ट्रेकिंगला जातो त्यावेळेला ज्या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगला जातो त्या संदर्भातली पीपीटी ग्रुपवर टाकतो. मग त्या ग्रुपमध्ये जे मुलं आहेत त्या मुलामध्ये आपल्या ऐतिहासिक जे स्थळ आहेत ते पाहण्याची रुची निर्माण व्हावी, निसर्गाच्या जवळ जाता यावं हा उद्देश असल्यामुळे ह्या ट्रिप आयोजित करतो आम्ही. आणि त्या पीपीटी टाकतो, मुलांनी त्या वाचाव्यात. ऐतिहासिक घटना असतील, किल्ल्यांची. कुठून सर तुम्ही? आम्ही लातूरून. अतिशय तुमचा टोटल किती लोक आहेत? आम्ही 40 जण आहेत. अरे बापरे, 9 फॅमिली असतो. ओके. खाली मला ते बोलले होते ते 40 जणांचा स्वयंपाक सांगितलाय खाली. तर त्यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम चाललेला आहे. जसं की ते 2 दिवसापासून किल्ले फिरतायत आणि ते जे काय फिरले त्या संदर्भात त्यांना प्रश्नावली तयार केली आहे मोबाईलवरती, जी प्रत्येक जण सोडवतात. अक्षरशः इकडे सुद्धा सगळेजण बसलेले आहेत भरपूर ठिकाणी आणि लांब पर्यंत भरपूर जण आहेत. भारी आहे. खरं आजकाल एक काळाची गरज आहे की असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. मुलांच्या मनावरती काहीतरी
बघ ना, लहान मुलं आहेत, फार भरपूर लहान मुलं आहेत. आणि मी पहिल्यांदा असं काहीतरी बघितलंय प्रत्यक्षात आणि मला ते जाम आवडलं. भारी म्हणजे खूप छान. या ठिकाणी कमानी टाका आहे आणि या ठिकाणी पुढे शंकराचं मंदिर आहे. हा ना, मग मिकीला आणलं पाहिजे आपण उगाच त्याला घरी ठेवलंय. जबरदस्त जबरदस्त. शाळेत जाता का? शाळेत जाते का तू? हा, कुठल्या स्टँडर्डला आहे? कितवीला आहे? कोणत्या गटात आहे? एवढे अच्छा अच्छा अच्छा. अरे खूपच छोटी मुलं. ही चढलीच स्वतः की त्याला कडेवर आणलंय? अरे बाप, पाठीवर म्हणजे मोठ्या मोठ्या पायऱ्याला थोडं धरा. हा ना. मोठ्या पायऱ्यानं धरावं लागलं. त्या तिथे आत्ता आपण तोफा पाहिल्या. त्यानंतर आपण थोडं पुढे आलो आणि आपल्याला इथे एक बोर्ड दिसलेला आहे. तर ह्या ठिकाणी धान्य कोठार त्या साईडला आणि शिवमंदिर ह्या साईडला, म्हणजे ते ॲक्च्युली ह्या बोर्डच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे कमानी टाका आहे आणि त्याचा बोर्ड तो त्या साईडला लावलेला आहे. तर आय थिंक आपण पहिल्यांदा हे टाकं पाहून घेऊ. मी तुम्हाला थोडं जवळनं दाखवतो अजून. हे पहा, हे आहे कमानी टाकं, ज्यातलं पाणी बिलकुल घाण झालेलं आहे. आत्ता ते कमानी टाकं जे होतं त्या ठिकाणी तो 40 लोकांचा ग्रुप भेटला. भन्नाट होता, भारी होता, आवडला त्यांचा उपक्रम मला. तिथून जस्ट थोडं पुढं आलो आपण, तर या ठिकाणी एक मोठं तळं पाहायला मिळते जे की माझ्या पाठीमागे आहे. आणि आत्ता त्या कमानी टाक्यापासून जर आपण लेफ्टला गेलो तर जो लेफ्टनी सरळ रोड जातो तो जातो धान्य कोठारांकडे, आणि राईटला आत्ता आपण आलेलो आहोत. तर राईटचा जो रोड आहे तो शंकराच्या मंदिराकडे जातो. तर आपण पहिल्यांदा शंकराच्या मंदिराकडे जाऊ. झालंय काय माहिती का, ॲक्च्युली हे खाली पहिल्या दरवाजाचे पण बरंच अगोदर एक आजी भेटल्या होत्या तिथं. तर ते बोलत होते की आता खूप वाजलेत तर तुमचा उरकणार नाही किल्ला, तर शक्यतो 5 वाजेपर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करा, कारण बिबटे वगैरे खाली आहेत. सो ते एक मनात शिरल्यामुळं असं वाटायला लागले की लास्ट टाईम ज्या वेळेला मी हडसर आलो होतो त्यावेळेला चपेटदान मारुती जो आहे पलीकडं, जे खुंटीची वाट आहे बिलकुल किल्ल्याच्या, म्हणजे हे जे आपण ज्या प्रवेशद्वाराने आलो आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. तर ते राहिलं होतं. तर ते पहिल्यांदा करावं असं वाटायला लागले. आणि ते करून जर जास्त वेळ मिळाला तर आपण बाकीचाही फिरूयात. नाहीतर मागच्या वेळेचं जे फुटेज आहे, कारण मागच्या वेळेला मी सगळं कव्हर केलेलं आहे, फक्त ते चपेटदान मारुती आणि खुंटीची वाट, तो बुरुज जो आहे त्या ठिकाणी एक किल्ल्यावरचा एकमेव बुरुज आहे. तर तो बुरुज जो आहे तो आपला दाखवायचा राहिलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तिकडे जावं असं मला वाटतंय. आणि वेळ मिळाला तर आपण नक्कीच परत बाकीचं कव्हर करू, कारण खाली जाणं गरजेचं आहे. जर लोक सांगतात एवढं की बिबट्याची भीती आहे तर आपल्याला ते फॉलो केलं पाहिजे. किरणसुद्धा आहे सोबत. चला आता आमचं हेच चाललंय की मंदिरात जायचं पहिल्यांदा की डिरेक्टली मंदिराच्याही अगोदर आपण तिकडे मागच्या बाजूला जावं असं चाललंय. तर तुर्तास या ठिकाणी मंदिराच्या अलीकडे हा तलाव आहे आणि तलावाच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला इकडे वाड्याचे वगैरे अवशेष आहेत. तर तेही मागच्या वर्षी आपण कव्हर केले होते. तर ते फुटेज माझ्याकडे आहे. ठीक आहे, सो आपण ते यूज करू शकतो. बट बघूया आता की कुठून जाता येईल आपल्याला. चलो किरण, मला वाटतं इकडे फक्त मंदिर आहे. ओके, जायचं कुठून आहे? आपण इकडून असं जाऊन मग जाऊ, मागे जाऊन बघू. चल, इकडे सगळी गुरं आहेत. त्या तिकडनं शिवमंदिर आहे, तिकडनं आपण इकडं आलेलो आहोत. आणि थोडंच अंतर चालून आल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला मिळतंय, वाड्यांचे अवशेष. वाड्यांचे अवशेष. आणि हा आहे वाडा. या इथे शंकराचं मंदिर आहे आणि ही एक टेकडी आहे या ठिकाणी, आणि किल्ल्याचा हा बाले किल्ला आहे. ठीक आहे, तर आता आपण तिकडेही नाही चाललेलो. आपण सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तो खुंटीचा जो मार्ग आहे तिकडे आपण जाऊन पाहूयात काय होते. हे बघा, हा बघा तलाव अतिशय मोठा आहे आणि तलावाच्या त्या तिथे पलीकडे बाजूला आहे ना 2 समाध्या आहेत. त्या तिकडे शंकराचं मंदिर आहे आणि तिकडनं एक्झॅक्ट या बाजूला आपण जेव्हा येतो तर हे आपल्याला इथे धान्य कोठार दिसतं. ॲक्च्युली धान्य कोठाराला जाण्याचा मार्ग धान्य कोठार असाही आहे आणि तिकडनं सुद्धा येऊ शकता तुम्ही. म्हणजे लास्ट टाइम मी येताना तिकडनंच आलो होतो. म्हणजे तो जो कमानी टाकं होतं त्याच्यापासून जसं मी बोललो की डाव्या बाजूने आलं तर आपण या गोदामापर्यंत डिरेक्टली येतो आणि उजव्या बाजूला गेलो तर शंकराच्या मंदिराकडे जातो. तर मी आता इकडनं आलो.
बघितलं का? हे बघ किती, हे बघ इथून म्हणजे बाय रोड जर आपण आलो तर बरोबर तिकडनं आपण आतमध्ये एंट्री करतो. आता आपण वरतून पाहतोय हे सगळं. तर या साईडला एक कोठार आहे आणि त्याच्या आत पण रूम आहे. या बाजूला एक कोठार आहे आणि या बाजूला एक कोठार आहे, असा आहे. आणि हा जो व्ह्यू आहे हा वरतून आहे, वरतून एंट्री तिकडनं आहे खालनं. ठीक आहे, आपण तिकडनं येतो जनरली. आणि बरोबर इकडनं शंकराच्या मंदिराकडे रोड जातो, जे की इकडं आहे. तर मागच्या वर्षी मी ज्या वेळेला आलो होतो एवढंच मी केलं होतं आणि इथून रिटर्न गेलतो. म्हणजे मला वाटलं नाही की मागे काय आहे किंवा काय माहिती. पण त्यावेळेला मी इकडे मागे आलो नाही. पण इकडे मागे सुद्धा जो मार्ग गेलाय तो खुंटीच्या मार्गाकडे जातो आणि त्या ठिकाणी देवीचं मंदिर आणि चपेटदान मारुती आहे. तर आपल्याला ते अगोदर पाहायचं, ते कवर करू. परत रिटर्न येतं ना आपण, वेळ असेल आपल्या हातात तर नक्कीच बघू. ते जे मंदिर आहे शंकराचं तिथपासून जे आपण मागे निघालो, धान्य कोठार तिथूनही आपण मागे निघालोय. आपण बऱ्यापैकी पुढे आलोय पण अजून तरी काही दिसत नाहीये. पण ती जी टेकडी होती म्हणजे तो बाले किल्ला आहे तो संपताना दिसतोय आपल्याला इकडे. त्यामुळे कदाचित आपण जे काही शोधतोय ते जवळ आलेलं आहे. हे पहा इथं बोर्ड दिलेला आहे. या ठिकाणी बोर्ड आहे, अस्पष्ट झालेलं आहे पण बहुतेक हे काळे टाके. हे पहा ते काहीतरी सरसरणारं वळवळणारं आहेच बरं का. हे बघा ह्या टाक्याला पायऱ्या आहेत तिथं उतरायला, लिटरली. म्हणजे इकडनं आपण येतो, हे बघा हे स्पष्ट पायऱ्या आहेत, क्लिअर पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यांनी आपण ह्या टाक्यात उतरतो आणि हे टाकं पूर्ण चौकोनी आहे असं. भारी आहे. मागच्या वेळेला हडसर किल्ल्याचा व्लॉग आपण केला होता, त्यावेळेला मला हे दाखवतो नव्हता म्हणजे मी पण पहिल्यांदाच पाहतोय. टाकं बाकी भारी आहे. हे काळं टाकं जे पाहिलं आपण, त्या काळ्या टाक्यानंतर थोडं खालच्या साईडला जाऊन बघितलं पण माहीत नाही. पण आता मग उजव्या साईडला आपण चाललोय कारण एक डोंगर दिसला मला. तर तो जो डोंगर आहे समोरचा, तो जेव्हा आपण इथपर्यंत येत होतो किल्ल्यावर यायच्या अगोदर गाडीवर, त्यावेळेला हडसरच्या बाजूला तो डोंगर होता. त्या हिशोबाने कदाचित खुंटीची वाट इकडेच असणार आहे असं मला वाटतंय. इथून जाऊ शकत होती बाळा, इकडे सरकला तो म्हटलं तुला हळूच. मी म्हटलंच तो सरकणारा दगड आहे किरण. मी 100% मला काय खात्री होती. तू नशीब रे नशीब, तू वाचली. हे बघ इथं होता रोड, किती क्लिअर रोड होता. एवढं सोडून तू तिकडे चालली. या ठिकाणी आता किरण घसरली. बघू हात पडता वाचली, पाणी टाका, पडता वाचली. आपण टाकून घेऊ तिथं थांबू. हा बोलतोय तिला मी त्या दगडाकडे नको जाऊ. अरे बघ ना तो अजून सुद्धा बघतो किती स्लिपरी. बघ चमकतोय बघ, तिथून पाय सटकतोच. हिथनं यायचं होतं. हे पहा ही जी टेकडी आहे, ह्या टेकडीच्या पलीकडच्या बाजूला ते शंकराचं मंदिर आहे खाली. आपण पूर्ण वळसा घालून रिटर्न ते टाकं पाहून इकडनं आलोय आणि आता आपण परत इकडे चाललोय की आपल्याला ती खुंटीची वाट जी आहे ती आपल्याला पाहायला इकडे मिळेल असा एक अंदाज आहे. ते बघ इथं एक टाक आहे बघ. हे पहा आई ग, इथं काहीतरी मेलंय याच्यात. हे पाण्यात काहीतरी मेलंय जनावर, त्यामुळे इतका घाण वास सुटलाय त्याचा. आणि हे टाक आहे, खूपच घाण वास आहे. ते हाड दिसत बघ, ते जे काही मेलंय ना त्याचं फार डिग्रेडेशन चाललेलं आहे, खतरनाक. फायनली येस, वी गॉट दिस. अरे बाप रे, म्हणजे लिटरली असं वाटत होतं, मंदिराला फेरी मारणार, मंदिराच्या लेफ्ट साईडला लिटरली असं वाटत होतं की आपण हरवलोय आणि आपल्याला काही सापडतंय की नाही. पण या ठिकाणी आपल्याला अवशेष दिसलेले आहेत, बोर्ड पण आहे. चला आता हे तर क्लिअर होईल की जे लोक खुंटीच्या मार्गाने नाही आलेत, जसं आमच्यासारखं एवढं लांब फिरून, हां पण फेरी मारणं गरजेचं ना. तिकडचं जे टाका आहे ते टाका कसं दिसणार जर इकडनं आलं तरी. म्हणजे जाणं तर आहेच आहे, चुकवता नाही येत काही, काही पेशन्स ठेवायचेत आणि गडाला फेरी मारायची, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हे पहा या ठिकाणी काही अवशेष दिसत आहेत. या ठिकाणी निश्चित मंदिर असणार आहे, म्हणजे आपल्याला खालून जाणं गरजेचं आहे कदाचित.
ठीक आहे, थांब पहिल्यांदा तिथं जाऊ. तिथे एक बोर्ड आहे. ओके, बघ इथं बोर्ड आहे आणि तिकडे जायला सांगितलं, राईट? येस. आणि तिकडे पण काहीतरी वाड्याच्या सारखे अवशेष दिसत आहेत. आणि इथंच कुठंतरी खुंटीचा मार्ग आहे, मी तुला तो पण दाखवतो. माझा आहे ना आतापर्यंतचा अनुभव आहे बऱ्याच ठिकाणी, की आपण कधी कधी काहीतरी शोधताना कंटाळून जातो आणि असं वाटतं अरे काय चाललंय यार, सापडत का नाही. कारण किल्लाचा पसारा मोठा आहे बरं का, है ना. सो आता हे पहा, या ठिकाणी आपल्याला ह्या वास्तू दिसलेल्या आहेत आणि जीवात जीव आलेला आहे. आणि टार्गेट असं आहे, त्या आजी बोलल्या त्या 5च्या आत तुम्ही 5पर्यंत तरी खाली पोहोचायला पाहिजे, कारण नंतर बिबट्या निघतात. तर आय थिंक आता ह्या 2 प्लेसेस पाहून आणि तो खुंटीचा मार्ग कुठून येतो एक्झॅक्टली ते एकदा बघितलं की आपण डिरेक्टली पळूया. हे पहा, हे दिसलेलं आहे पहिलं बोर्ड. येस, देवीचे मंदिर. हे पहा, देवीचे मंदिर, वनपरिक्षेत्र जुन्नर. एकदम असं घाण साचली आहे, प्रचंड अशी घाण साचलेली आहे, प्रचंड. हे बघा, म्हणजे अक्षरशः याच्यात किडे मकोडे झालेत, किडे मकोडे. साधा घाण नाही हा. आणि त्या ठिकाणी तिथं भंगलेली, पूर्णपणे भंगलेली एक मूर्ती आहे देवीची. या ठिकाणी हे कोनाडा आहे, लॅम्प आहे इथे. आणि या ठिकाणी सुद्धा कोनाडा आहे, लॅम्प आहेत. वरती मोकळा आहे सगळं. हे पहा, हे पहा, काय हा गाळ झालाय. चल तिकडनं जाऊ. ते खाली पाहिजे ना आपल्याला. तिकडे एक बोर्ड आहे अजून. ठीक आहे ना, पण तिकडे जाऊ पहिल्यांदा आपण, ते पाहू आणि मग तिथं त्या बोर्डकडे जाऊ. तिकडे पण एक बोर्ड आहे, ठीक आहे. पण इकडे जे काय राहिले ते आपण पाहून घेऊ ना पहिले. हे आहेत सफेददान मारुती आणि ह्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण एवढी पायपीट केलेली आहे जे फिरून आलो, कारण हे आपलं राहिलं होतं. ठीक आहे, जेव्हा काय आपण शोधतो ना तेव्हा इतकं भारी वाटतं, सार्थकी वाटतं. हे बा, हे पायऱ्या आहेत, ठीक आहे. एक पायरी आहे आणि अतिशय व्यवस्थित असा इथे ही मूर्ती ठेवलेली आहे. उघड्यावरच आहे पण छान आहे. त्या ठिकाणी तिकडे सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे आणि हे क्लिअर, ही तटबंदी आपल्याला क्लिअर दिसतीये. आणि हाच तो बुरुज असणार आहे की जो गडावरचा एकमेव बुरुज आहे. आणि खुंटीचा जो मार्ग आहे तर तो या ठिकाणी आहे. ठीक आहे, चला आता आपण पाहूयात वरतून कसा दिसतो. येस, हे पहा, हे तटबंदीचे अवशेष आहेत टोटल. सी बरोबर हाच आहे खुंटीचा मार्ग. कमानी टाक्याजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत आता. आणि त्याच्या तोफा आहेत त्या पण समोरच दिसतात. 3 तोफा आहेत. किरण आता मागणं बोलते पटापट जायचं, भीती वाटते. नाही आहे थोडंसं, जो आपला हा भाग आहे जुन्नर साईड, हे बिबट्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रात. आणि आपल्या ह्या नाणेघाटाच्या किंवा या बाजूला बिबट्यांचा वावर आहे. हे सोडा, आमच्या नारायणगावात बिबटेत. नारायणगावात बिबटेत, तर इकडे तर बिबटे असणारच ना. हे पहा, तोफ आहेत मागे. आणि ही आमची तोफ, ती बोलते लवकर चला आता. ओके, तर आता जो आपला जो दुसरा दरवाजा, पहिला दरवाजा आणि मग खालचा तो जंगल पॅच, हे सगळं राहिलेलं आहे. त्यामुळे आता आपण इथंच रजा घेऊयात. आणि आजचा एक्सपिरियन्स खूप दिवसानंतर होता, म्हणजे ट्रेकिंगचा एक्सपिरियन्सच खूप दिवसानंतर झाला. आणि दुसरी गोष्ट, हडसरला ही दुसरी वेळ होती. पण ह्या वेळेमध्ये ज्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टी पाहिल्या. गडाला पूर्ण फेरी झाली. आणखीन थोडे ड्रोन शॉट घ्यायला मला फार इच्छा होती, पण सूर्यामुळे नाही शक्य झालं. असं होतं बऱ्याचदा, काळोख येतो, काही हरकत नाही. पण आता इथून पुढे मी
रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. मध्यंतरी थोडं बिझी शेड्यूल्ड होतं, त्यामुळे नाही जमलं. आणि पावसाचं एक रिझन होतं त्यात. दुसरी गोष्ट, कारण जिकडे तिकडे बातम्या दिसतात तर मग सगळे फॅमिली नको नको नको, त्यामुळे ते राहून गेलं. चलो असो, परत भेटू एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.